नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 7 वाजता बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. फडणवीसांनी दिलेल्या तंबीनंतरही पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. आमदार रोहित पवार आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार. आमदार रोहित पाटलांचं सांगलीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. शेतकरी कर्जमाफी, पूरग्रस्तांना मदत अशा विविध मागण्यांसाठी करणार आंदोलन. राज्यातील पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ. महसूल विभागाचा निर्णय. ऑक्टोबर महिन्यातही पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरात रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जालन्यामध्ये धनगर समाज बांधवांकडून चक्का जाम आंदोलन. शरद पवार गटाविरोधात भाजपकडून आज इशारा सभा. राष्ट्रवादीच्या वाचाळवीर नेत्यांच्या 133 क्लिप स्क्रीनवरती दाखवण्याचा इशारा. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत होणार सभा. मुंबईतल्या कुर्ला भागात गाडीवर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स व्हिडिओ शेअर करत किरीट सोमय्या यांनी घेतली कुर्ला पोलिसांची भेट. कारवाईची मागणी. मनोरमा खेडकर यांना अटकेपासून तुर्तास संरक्षण. मनोरमा खेडकरांचा अर्ज मान्य झाल्यानं मोठा दिलासा. 13 तारखेला पुढील सुनावणी. वाढीव प्रवेश दरासह ताडोबा अभयारण्य आजपासून पुन्हा सुरू होणार. पावसाळ्यासाठी बंद असलेलं ताडोबा पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत. बिहारमधल्या सुधारित मतदार यादी प्रसिद्ध. निवडणूक आयोगाकडून संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध. 61 लाख नावं हटवली तर 21 लाख नव्या मतदारांचा यादीमध्ये समावेश.